महामार्गावर जाणार आहे आणि तो फुल कॉन्क्रीट रोड आहे. जर टायर्स आपले आहेत जुने. हो, फायनली आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. कधी कधी ना टॉर्चर फील होते असं सरळ सरळ. मोस्ट आपल्याला 120 ते 130 किलोमीटर नंतर पहिला पेट्रोल पंप लागलाय. आपण समृद्धी महामार्गाचा पट्टा सक्सेसफुली कंप्लीट केलाय, ते पण 9 तासात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज सकाळीच आपली पेंचची जंगल सफारी झाली, जे तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल. मजा आली. आज आपला परतीचा दिवस पण आहे. वाजलेत जवळजवळ 12 वाजलेत आणि आपल्याला टाईम पण 12 तास दाखवतोय घरी पोचायला. 828 किलोमीटर आहे इकडून आपलं घर. आता बघू, जर जास्त लेट झालं तर कुठेतरी मध्ये स्टे करू. आपण उद्या घरी जाऊ. लेट्स सी किती टाईम होते. आणि आज आपण पूर्णपणे समृद्धी महामार्गावरनं जाणार आहे. फर्स्ट टाइम आपला एक्सपिरियन्स असणार आहे. आपली की आपण फर्स्ट टाइम जाणार आहे. लेट्स सी. आता आपण NH44 आहे, नागपूर जबलपूर. तर इकडे हा हायवे ना पेंच नॅशनल पार्कमधून जातो. तर या लोकांनी काय केलं आहे, असं फ्लायओव्हर बनवलं आहे आणि खालतून पाथ ठेवला आहे, म्हणजे वाईल्ड लाईफ क्रॉसिंगसाठी. आणि रिसेंटलीच इकडे कॅमेरा पण इन्स्टॉल केलेले, तर त्यात टायगरचे पण फोटो आले. मला भेटले तर मी इकडे दाखवलं. सही केलं, चांगलं आहे. हा रूटच अख्खा नवीन केला. पहिले सिंगल लेन होता, त्यामुळे खूप डिअर्स आणि मंकीज ॲक्सिडेंट व्हायचे. त्याच्यानंतर मग त्यांनी नवीन करून मग फ्लायओव्हर बांधले. भरला कंप्लीट 3032 लिटर पडलाय. आता आपल्याला दाखवते किती अजून 790 किलोमीटर. ॲक्च्युली सीन असा आहे की आता आमच्या समृद्धी महामार्गावर जाणार आहे आणि तो फुल कॉन्क्रीट रोड आहे. जर टायर्स आपले आहेत जुने, जवळजवळ 42,000 किलोमीटर्स चाललेले आहेत. तर सीन असं आहे की जास्त आपण त्याच्यावर जेवढं चालू ना, ते टायर प्रेशर वाढत जातं. त्याच्यामुळे टायर फाटायचे चान्सेस असतात. म्हणून टायर प्रेशर कमी करतो, जेणेकरून आपण जेवढं चालू ना तर तेवढं एक्सटेंड नाही होणार. आणि 100 किलोमीटर्सचे ब्रेक घेऊन आपण पुढे जाणार आहे, म्हणजे तेवढा रिस्क नाही घेऊ शकत आपण. बाकी ऑल सेट. गाडी एकदम चुम्मा दिसते यार. या गाडीने आपल्याला एवढी साथ दिली ना, कुठे कुठे नाही गेले. द्वारकापासनं ते आपण राजस्थान, नंतर अजून कुठे नेलं आपण, गोकर्ण, आणि आता इकडे MP. चला, त्या साईडला ती सगळी नागपूर सिटी. तर हा NH44 हा कम्प्लीट बायपास आहे, जे की भरपूर चांगली गोष्ट आहे. आपण सिटीच्या बाहेरून जातो, ट्रॅफिक नाही. तसं आज कुठेच ट्रॅफिक नाही दाखवत आहे, चांगली गोष्ट. आता आपलं चालू झालं. बाईक अलाउड आहे नाही. मुंबई आपल्याला लेफ्टला. फायनली आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यात प्रवेश करतोय. हे मेरे को ऐसा धगधग हो रहा है अभी. भरपूर गोष्टी ऐकून आहे या रस्त्याबाबत, तुम्ही पण ऐकल्या असतील. बरं ठीक आहे, बघू. प्रत्येक एक्सपिरियन्स जे आमच्या जोडीला घडेल ते आपण शेअर करूच. चला, सुरुवात तर झालेली आहे. आपला टोल लागलाय. टोल किती आहे असं काही समजत तर नाही इकडे, बट हा फर्स्ट टोल आहे. त्याला माहीत नाही. मला वाटतं डायरेक्ट आता नाही, मध्ये मध्ये टोल येत राहतील ना. एक्झिटला नाही असं. आता आपल्याला माहीत नाही हा कुठचा टोल घेतलाय. बघू, लेट सी. पण पूर्ण खाली रोड आहे. आता मला माहीत नाही, वीकेंड एवढा मोठा वीकेंड गेल्यानंतर खाली आहे, कारण की आज मंडे आहे, वर्किंग डे आहे. बट यार सुपर कार असती तर रोम गेले असते. पण 120ची स्पीड लिमिट आहे. आपण तेवढं पण नाही जात. आपण 100च्या खालतीच आहेत. इकडे बघू शकता तुम्ही
फेन्सिंग केलं आहे आणि मध्ये मध्ये ना असे थोडे पाथ ठेवले आहेत अंडरग्राऊंड ज्याच्यातून वाईल्ड लाईफ क्रॉसिंग होऊ शकते. हे मस्त आहे. पूर्ण कम्प्लीट फेन्सिंग आहे हायवेला, कम्प्लीट. बट स्ट्रेटच्या स्ट्रेट रस्ता आहे. जेवढा टाइम वाचतो तेवढा टाइम पास होत नाहीये. कॉन्स्टंट जातो ना आपण. फक्त 721 किलोमीटर. फक्त 721 बस. आपल्याला वार्धाचा एक्झिट आला. लास्ट टाइम म्हणजे जेव्हा आम्ही खूप अगोदर नागपूरला आलेलो ताडोब्याला जायला, तेव्हा आम्ही यवतमाळला रात्री स्टे केलेला. यवतमाळ ते नागपूरला यायला आम्हाला अर्धा दिवस गेलेला आणि इकडे हार्डली आम्हाला 40 मिनिट्स गेले. म्हणजे या एक्सप्रेसवेचा फायदा खूप आहे. फक्त एवढंच आहे की एम्प्टी आहे आणि स्ट्रेट आहे. बाजूबाजूला काहीच नाही आहे, ना गाव आहे ना काय आहे. शेती आहे, झाडं आहेत. बोर पण होते, बट ठीक आहे. सो फार सो गुड. पास अरे वाईल्ड लाईफ ओव्हरपास. आणि खालती जी नदी दिसते थोडीफार ती आहे वर्धा नदी. काहीतरी कार्यक्रम सुरू आहे तिकडे. ओके, तर अमरावती आलाय 75 किलोमीटर अँड मुंबई 681 किलोमीटर. तर झाल्यात आता आपल्याला 100 किलोमीटर ना आपण स्टार्ट करून सुपर एक्सप्रेस आहे. सुपर एक्सप्रेस बोलतो समृद्धी महामार्ग स्टार्ट होऊन 100 किलोमीटर झाले आहेत. पण तेव्हापासून आपल्याला एक पेट्रोल पंप नाही की एक स्टॉप म्हणजे दुकान नाही, काय नाही. हो, इमोशनल डॅमेज आहे. इमोशनल लिटरली कधी कधी ना टॉर्चर फील होते असं. सरळ 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 सवय नाही ना आपल्याला, सवय करून घ्यायला लागेल. तर इकडे थांबायची तशी गरज नसते आणि अलाउड पण नाही. पण आपला इमर्जन्सी आहे हेच की आपला टायर जुना असल्यामुळे आपण प्रत्येक 100 किलोमीटरवर स्टॉप घेणार, थोडंसं टायरला आराम देणार आणि आपल्याला पण पोचायला जरा आराम देणार. काका काय कुठून आले काय माहित. काका आता वाजले आहेत किती 2:30. आमची जेवायची वेळ झालाय पण ते लांब लांब काय नाही दिसत. मुझे अपने घर जाना है. आता एक ऑप्शन आपल्याकडे असा आहे की कुठचा पण जो एक्झिट येईल एक्झिटवरनं उतरायचं आणि मग जवळपास कुठे काय असेल थोडंफार ते खाऊन परत चढायचं. नवीन काय नवीन काय असं पण आम्ही दुपारचं जेवण स्किपच करतो. याच्यात एक्झिटच. दिस इज आवर स्ट्रॅटेजी. डाएट प्लस बजेट ट्रिप. चला चिप्स फोड. मोस्ट आपल्याला 120 ते 130 किलोमीटर नंतर पहिला पेट्रोल पंप लागलाय. आणि इकडे आय थिंक एक रेस्टॉरंट पण आहे हॅपी चाय म्हणून. चाय बाईट्स नाही हॅपी बाईट्स. तर तिकडे आपण स्टॉप घेऊ शकतो. बट आपल्याला बाहेर निघायचं. येस, आपल्याला तोच टोल घेऊन बाहेर पडायचं आहे इन शॉर्ट. हा, आपण इकडे आलोय हॉटेल आराम. यवतमाळच्या रस्त्यावरच आहे. बघू काय भेटते इकडे. ऍक्च्युली आम्हाला व्हेज खायचं होतं, नॉनव्हेज खायचं होतं. या साहेबांमुळे आम्ही इथे आलो. आता नाही तर मागे एक ढाबा होता. आपण मागवलं पनीर चिली, आलू मटर, चना मसाला. साहेब तेल काढतात. अपने को तेल निकालना है. वरचा तडका एवढं निघाला. तडका आहे. चला जेवण झालं, ठीकठाक होतं. पण ते ऑप्शन पण नाही ना दुसरं काय. आता निघूया परत. 500 किलोमीटर इगतपुरी. पहिला पडाव तर तोच असणार आहे आपला. तर परत आपल्याला चढायला लागेल. आत्तापर्यंत म्हणजे यवतमाळच्या एक्झिटपर्यंत आपल्याला 240चा टॅक्स लागला. आता आपण परत शिरतोय एक्सप्रेसवे. अरे एक्सप्रेसवेच येते माझ्या तोंडात, कारण की तेच होतं ना महाराष्ट्रात अगोदर. आता आपण परत शिरतोय समृद्धी महामार्गावर. परत का टोल गेट? मग शिरताना म्हणजे एंट्री वाटते. एंट्री करणार.
तेव्हा कट नव्हते झाले, तेव्हा एंट्री केलं. एंट्री झालेले. परत आपला एंट्री होईल. मग इकडे कसं असते, जे पण एक्झिटला असे ठरलेले टोल नाही, पर किलोमीटर कारला 1.73 रुपीज आहेत. मग त्या हिशोबाने ते कॅल्क्युलेट करून मग त्या एक्झिटला ते तेवढं टोल. चलो हे पुढे दाखवलेलं दाखवतो. आपले 100 किलोमीटर झालेले म्हणून आपण थांबलेलो, एक ब्रेक घेतला छोटासा. आता परत चालू करूया. आता युगेश चालवतोय 100 किलोमीटर. 100 किलोमीटर नंतर मला वाटतं आपण औरंगाबादला पोहोचू, कारण की इथून औरंगाबाद आता नेक्स्ट आहे. हा अकोलाचा एक्झिट होता इकडे. नेक्स्ट आपल्याला औरंगाबाद. आपले 350 किलोमीटर कंप्लीट झाले आहे समृद्धी महामार्गावर आणि 240 किंवा 43 बाकी आहेत. थांबलो इकडे औरंगाबादच्या अगोदर चहा प्यायला. तसं इकडे फक्त पेट्रोल पंप आहे, रेस्ट एरिया आहे आणि इकडे असे टपरी काढल्यात, मागे दिसत नसतील तर तिकडे चहा पिऊन घेऊया. फक्त ही एक गोष्ट त्या लोकांनी करायला पाहिजे की एव्हरी 100 किंवा 150 किलोमीटर्स चांगले हे बनवायला. आता मी लावलं आहे इगतपुरी, जे आपल्याला 3.48 आवर्स दाखवते, 278 किलोमीटर्स. चला आता कंप्लीट झालंय. बाबा थांबा. आज सकाळपासून आपण चालवलंय 690 किलोमीटर, 9 तास. हा, आणि त्यातले 600 किलोमीटर आपण समृद्धी महामार्गावर चालवलंय, नागपूर ते नाशिकचा एरिया. तर फायनली आपण समृद्धी महामार्गाचा पट्टा सक्सेसफुली कंप्लीट केला आहे, ते पण 9 तासात. म्हणजे इथून घोटीवरनं जर तुम्हाला नागपूर जायचं असेल तर आपण 9 तासात, ते पण आपण 4 ब्रेक घेऊन जेवण करून सगळं करून आपण आरामात कंप्लीट केलं आहे. एक नंबर रस्ता होता, एक नंबर. दिवसा थोडा प्रॉब्लेम होतो कारण की एकसारखं ते गाडी चालवत राहणं आणि ऊन त्यात, पण रात्री मस्त येतो. रात्री आम्ही उलटं जास्त चालवली गाडी आणि व्यवस्थित आलो. रात्री काहीच फरक नाही पडत, रात्री मस्त वाटते. फक्त एक आहे की मध्ये मध्ये पेट्रोल पंप्स आहेत पण जेवणाचा थोडा प्रॉब्लेम आहे इकडे. होपफुली ते होऊन जाईल, लेट्स सी. आता आम्ही इगतपुरीपर्यंत जाऊ, जिकडे आपण फर्स्ट जेवलेलो करिश्मा धाबा, तिकडेच चाललो जेवायला. तर आपण जी हवा कमी केलेली 32, कारण की आपल्याला या रूटवर यायचं होतं आणि आपले जसं मी सांगितलेलं टायर जुने आहेत, तर प्रेशर थोडं आपण कमी केलेलं, तेच आता रिफिल करतो. भैया अभी वायर नहीं आता क्या, ऐसा मशीन लेके हाईटेक हो गए हो. मुंह से बुलाएंगे. खाना ले लो सर. आपण जिकडून सुरुवात केलेली तिकडेच एंड करतोय. तिथूनच आपण सुरुवात केली सगळी. नेक्स्ट मॉर्निंग आमचा शेवटचा ब्रेकफास्ट या ट्रिपचा. इथेच ट्रिप एंड होते. लास्टला एक फोटो घेऊ गाडीसोबत, आणि गाडीने आपल्याला खूप सपोर्ट केलाय. हिला आज लास्ट डे आहे, दबा के खाओ. लास्ट डे ह्यासाठी कारण की उद्यापासून आमची एक चॅलेंज सुरू होणार आहे, 30 डेज चॅलेंज. टाकायचं ते टाकायचं, मग रिझल्ट दिसेल, लोकांना पण कळेल, पकवतात ते लोक. सामान सगळं बाहेर आहे, गाडी तिकडे आहे. निघूया आता. हवा चार्ज आहे का पण आता थोडासा झाला असेल ना आपण तिथे वेळेपर्यंत. इकडे आहे गाडी पुढे आहे ना, आपण बॅग पण बघू. रिफिलिंग चालू आहे
कारण की आपण काल कमी केलेली आणि रात्री ती 2-3 टायर भरून त्याचं संपलं, पॉवरच संपली. बाकी गाडी थोडी खराब झालं, बट गाडी यार चुम्मा आहे. आपण पोचलो कल्याण फाट्याला दिला आणि साहेबांचा स्टॉप इकडेच आहे. आणखी ठाण्याला नाही येते, मी ठाण्याला प्रणिताला घ्यायला चाललोय. मग तिकडून मग विरार. चला ओला किंवा उबर बुक करूया. किती झाले आतापर्यंत आपले झाले 2187 ऑलमोस्ट 2200 किलोमीटरची आपली कंप्लीट जर्नी झाली. आणि काय ॲव्हरेज दिला यार, 20चा ॲव्हरेज दिला गाडीने. सुपर. कारण की रस्ते आम्हाला मेन तर समृद्धी महामार्ग आणि त्यात तुम्हाला माहिती आहे 4 दिवसात आम्ही गाडीतच 42 तास गाडी चालवल्या. 43 ऑलमोस्ट. आता अजून जाईन मी वेगळं. चला आता फायनल गुड बाय. भाई लोग मिलते. बाय. मित्रांनो ही जर्नी संपलाय, पण एक नवीन जर्नी सुरू होते. त्याचे पण ब्लॉग्स लगेचच येणार आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबून ठेवा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.